पर्यंतचा मॅचला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. विजयासाठी पहिलाच बॉल ऑफ मध्ये ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक आज स्कोर विकेट खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळाली आणि दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाहीये, त्यामुळे लाईव्हला अपडेट आम्ही देणार कसा हा प्रश्न आहे. पहिला बॉल एक चांगल्या लेंथ वरती टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लोअर फुलटोस हाताला, ज्यावरती एक ड्राईव्ह केली आहे, रन्स आली आहे. बॉल तयार, हो सोडून दिलाय वन लेफ्ट ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. सुंदर क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण, या क्रीडांगणावरती क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा रंगताना आपण पाहतोय. सारसोली चषक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांना आम्हाला पुरस्कृत केलंय माजी आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब, अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघ, त्याचप्रमाणे अध्यक्ष आई फाउंडेशन अलिबाग राजू शेठ रघुनाथ साळुंके साहेब ज्यांनी आम्हाला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केले. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय. फटका सुंदर आहे, अप्रतिम स्ट्रोक, पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेनं. इट्स अ सुपर सिक्सर, षटकार. आपल्याला हा एक चांगला स्ट्रोक म्हणता येईल, कारण इम्प्रोवाइज केलं आणि आधुनिकतेचा आविष्कार त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक खेळत असताना त्याने स्विच केलं, बॉलला बॉडीला स्ट्रेच केलं आणि इथे चौकार प्राप्त केलाय. चौकार आला, संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. एकंदरीत धावफलकावरती षटकार आलाय आणि एकंदरीत 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आतापर्यंत एकही स्विच हिट सफल झाला नाहीये. येस, माघारी परतावा लागेल विकेटचं पतन. अवघ्यानं अवघ्या 8 या धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का. या खेळपट्टीनं मात्र गोलंदाजांना आज भरपूर साथ दिली. ही इज गॉन, पहिला धक्का लागतोय. महत्वपूर्ण योगदान देत असताना इथे वैभव साळवी बाद होतोय. हा तोच खेळाडू आहे ना, सारसोळीकरांना नेहमीच त्याने भरभरून प्रेम केलंय आणि दिलंय देखील. कारण सारसोळी चषक गेले 10 ते 12 वर्ष आपण मागे वळून पाहिलं तर सुरुवातीच्या कालखंडापासून या खेळाडूला या स्पर्धेमध्ये खेळताना आपण नेहमीच पाहिलंय. 8 धावा धावफलकावरती पहिला खेळाडू बाद झालाय. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण मयूरच्या माध्यमातून पाहत आहोत. अप्रतिम अप्रतिम मयूर कुंभारला आपण पाहतोय. जबरदस्त स्टार्ट, जरूर त्याचा अगेन्स्ट सिक्सर आला, पण त्यानंतर विकेट मिळवली. न्यू बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश येतो तिसऱ्या क्रमांकावरती. मयूरच्या विरोधामध्ये पाहायचं आहे. चौथा चेंडू घेऊन वळतोय मयूर. वेगवान वेगवान चेंडू, लाऊड अपील आणि येस, बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का आपण पाहतोय. म्हटलं जातं नेहमी 1 ब्रिंग्स 2. एक घ्या विकेट, दुसरी दबावामध्ये आपोआप मिळेल. बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कॉट बँडच्या स्वरूपात दुसरा धक्का 8 वर. साठी पारितोषिक आलंय. जर त्याने इथे हॅट्रिक घेतली, ही हॅट्रिक संपादन केली तर कॅश प्राइस 500 रुपये जे जमा झालाय. लगातारचे 2 विकेट इथे मिळवलेत. आवर्जून तुम्ही या गोष्टीचा उल्लेख केला प्रथमेशजी की 1 ब्रिंग 2. अनेक वेळेला ही गोष्ट सातत्याने होत असताना पाहायला मिळते. गुच्छाने विकेट मिळतात आणि सातत्याने आपण पाहिलं तर येणारा नवीन फलंदाज त्याच्यावरती प्रेशर असतो आणि प्रेशर ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या औदार्यात फलंदाज नेहमी आपली विकेट गमावताना आपण पाहिलंय. 8 ला 2 हॅट्रिकचा बॉल. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल मयूर कुंभार. त्याच्या हॅट्रिक साठी कॅश प्राइस 500 रुपये आलेला आहे. 4 चेंडू 8 धावा. तर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत, त्यामुळे आता बॅटिंग साईड वरती देखील दबाव असणार आहे. हार्ट्रिक बॉल. ओ
एपिक बॉल, विकेट किपर कडनं मिस्टेक झाली आहे. बॉल मागे लॉंग स्टॉपच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होता आणि निघून चालला लॉंग स्टॉप सीमा पलीकडे 22च्या स्वरूपात. या 4 धावा. विकेट कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. या गोष्टी आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक संघाकडून येणाऱ्या या चुका देखील आपण पाहिल्यात. 12-2 हा बॉल ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा चेंडू जसा डिलिव्हर्ड केला ना फुलर लेनचा होता, यष्टीरक्षक तितकासा रेडी पोझिशन मध्ये नव्हता. त्याची जी पोझिशन आहे रोशनची ती तितकीशी योग्य नव्हती आणि म्हणून हा चौकार आलाय. 12-2. 12 धावा. नेक्स्ट बॉल. अंतिम चेंडू षटकातला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर प्रचंड वेगाने आलेत आणि एका धाव्यामध्ये समाधान देखील मानावं लागते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट ॲट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर व्हाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. सिद्धी 11 काशीत या संघाची सुरुवात चांगली झाली आहे, परंतु विकेट गमावल्यात. ही बाब तितकीशी मनाला लागणारी राहील, किंबहुना संघाला विचार करण्यास भाग पाडेल. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गेले अनेक वर्ष या नावाचा दबदबा सातत्याने राहिलाय. पुण्याच्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा छोटे काणी परंतु वेगवान गोलंदाजीसाठी जाणणारा प्रदीप नैनित अर्थात डॉन गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस करती है, परंतु डॉन कुठे आहे तर तो सारसोळीत आलाय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा गेले अनेक वर्ष सातत्याने निर्विवाद असं क्रिकेटवरती अभिराज्य गाजवणारा 40+ हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती प्रदीप नैनी डॉन. आणि डॉनला नेहमीच आपण पाहिलंय जबरदस्त गोलंदाजी करत असताना एज इज जस्ट अ नंबर हे त्याने प्रूव्ह करून दाखवलंय. वय हा फक्त आणि फक्त माझ्यासाठी आकडा आहे, क्रिकेट मात्र शेवटच्या श्वासापर्यंत मी खेळेन हे त्यांनी सांगितलंय. डॉन गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि सांघिक कोठ्यातील 2 षटक. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलाय बॅटरला. जीतूला आपण पाहतो शांत ठेवलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. डॉनचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वळतोय गोलंदाज प्रदीप. ऑफ साईडला हा खराब चेंडू होता, मी तर म्हणेन लेग स्टंप वरती ऑन साईडला फक्त वळवला, दिशा दिली. सेकंडचा कॉल हा ना तू मैं कॉलिंग चुकतीये आणि त्या दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. चुकीच्या एंडवरती थ्रो झाला मी म्हणेन, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जर फेकी आली असती तर कदाचित विकेट मिळाली असती. जर तरला तितकंसं प्राधान्य दिलं जात नाही, पण जर तर शिवाय क्रिकेट होतही नाही. प्रदीप नैनीच्या गोलंदाजीची शैलीच हीच राहिली आहे. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाची गोलंदाजी तो नेहमी करतो. 2 बॉल हात आले, केवळ 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. 14-2 मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी किंवा मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी हे षटक निर्णायक राहील. 14-2 डॉन तयार. यावेळेस गती थोडी जास्त ठेवली. बॉल हवेत होता, क्षेत्ररक्षकाला अनुमान तिथे लावता आला नाहीये. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला कलेक्ट करतात. वाट पाहिली फिल्डरने देखील टप्पा पडण्याची. त्यांना माहिती आहे जर पुढे वेगानं मी धाबत आलो तर यदा कदाचित चेंडू निसटला तिथून तर 4 धावा मिळतील. त्यामुळे तो देखील थांबला. सिंगल मिळेल, धाव फलक 15. 15 ऑन बोर्ड. 15-2 ही परिस्थिती जर या रीतीने धावा आल्या तर 42 बनतील, परंतु त्या पुरेशा आहेत का? हा बॉल हलक्या हाताने बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर पॉइंटला खेळलात. डीप मध्ये स्क्वेअर कट करत असताना इथे धाव प्राप्त होतीये की केवळ एक सिंगल. एकेरी दुहेरी धाब्याने काही फरक पडणार नाहीये, परंतु प्रतिस्पर्धी ज्या रीतीची गोलंदाजी करतोय एक कडवा आणि तिखट आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगले स्ट्रोकी घेणं तितकंसं गरजेचं राहणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जीतूला. यापूर्वीच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं 22च्या स्वरूपात जर त्या 4 धावा बचावल्या असत्या तर देखील स्कोर बोर्डचं चित्र वेगळं असतं, पण हरकत नाही. जे झालं ते विसरून नव्यानं संघर्ष करायला आम्ही तयार आहोत. सांगितलं डॉनने मिळवले विकेट. लागणार धक्का 3रा 16 या धावसंख्येवर. ही इज गॉन.
हे गीत ना प्रदीप नैनीत साठी असेल. तो डॉनच आहे, त्याची गोलंदाजी त्याच दर्जाची पाहायला मिळते. एकंदरीत विकेट त्याने मिळवल्यात. 3 ला पहिला खेळाडू त्याने मात्र 3 धावा खर्च करत असताना प्राप्त केला. 16 ला 3. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जितू जोशी मोठे शो खेळण्यासाठी जाणला जातो, परंतु तो नॉन स्ट्राईक इन वरती आहे. आणि मयूर कुंभार पहा ना, आज त्याने गोलंदाजी केली आहे, त्याने क्षेत्ररक्षण केलंय. सध्याच्या घडीला त्याने ज्या गोष्टी करता येतील संघासाठी त्याचं डेडिकेशन, संघ मालक म्हणून तो खेळतोय आणि संघ नायक म्हणून देखील एक चांगली भूमिका तो अदा करतोय. पुढचा बॉल घेऊन प्रदीप नैनी सज्ज होईल. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय पांचाळ. अंतिम चेंडू होता या षटकातला. लेट कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मध्ये बॉल सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल बॅटर अक्षय देखील. शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव. एक हे षटक नव्हतं तर हे सफल षटक होतं, ज्यामध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळाली. अट एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय. 17 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या गोष्टीची कौतुक मी आधीच केली होती की जर षटक चांगलं आलं तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल. पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये डॉन आला आणि डॉनने विकेट मिळवत असताना धावा देखील थांबवल्यात. हा चेंडू या स्पर्धेमध्ये वापरला जातो ना, 70-70चा बॉल. त्याची टॅग लाईन आहे लगातो 6. परंतु तो 6 अद्याप या पूर्वार्धाच्या खेळामध्ये केवळ एकच पाहायला मिळालाय. क्रिकेट रसिकांना षटकार आणि चौकारांची मैफिल पाहायची असते. क्रिकेट रसिकांना षटकार आणि चौकार पाहायचे असतात. ते कधी येतील हे पाहणं अभिप्रेत राहील. 17 धावा धावफलकावरती 17 ऑन बोर्ड. पहिला सामना अप्रतिम, लो टोटल सामना मात्र अप्रतिमरित्या डिफेंड केला गेला. ओई पॅकेजच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली, धारदार गोलंदाजी राहिली. या खेळपट्टीनं गोलंदाजांना साथ दिले. हे वक्तव्य मी का केलं त्याचं कारण प्रत्येकी गोलंदाजी ते सिद्ध करतोय. अप्रतिम गोलंदाजी, सुपर मॅग्निफिसेंट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकी गोलंदाजाच्या माध्यमातून. 18 धावा पहिल्या बॉलवरती अक्षयच्या विरोधामध्ये. अक्षयच्या बॅटमध्ये सिंगल आली. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय पांचाल तर दुसऱ्या बाजूला अक्षय भोसले गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे गोलंदाज अक्षय भोसले. ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर आला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट बघा खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी डीप मध्ये पॉइंट देखील तैनात करण्यात आलाय. त्यानंतर मागे आपण पाहतो ऑफसाइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक एक तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ साइड पॅक करण्याचा प्रयत्न केला डीप मध्ये. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग समोर आपण पाहतो स्क्वेअरिश मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. मिड विकेटचे फिल्डर पुढे आलेत पण नाही. कॅच तर मिस घेण्यास सांगितलंय गोलंदाजानं. कॉट अँड बोल्डच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. मिस टायमिंग होता. बॉल अवे मध्ये झेल स्वीकारलाय. फलंदाज होईल बाद. लागणारा धक्का चौथा. अवघ्या 18 धावसंख्येवर. ही दयनीय अवस्था. अक्षय भोसले काय गोलंदाजी करतोय. एक षटक आता तो पहिलं षटक अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर त्याने विकेट मिळवल्या. तिसऱ्याच बॉलवरती एका मागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावून तबूच्या आसऱ्याला येतात की काय, जणू अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. पुढचा चेंडू ओदा स्टंप चला होता. आडव्या बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक धावतायत पाठपुढे भरपूर वेगानं. गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्यात. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावफलक पुढे. 20 वर धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट. 4 गडी तब्बल गमावलेले आहेत. ही जमेची बाजू राहिली आहे गोलंदाजी करत असताना. नमन 11 सारसोलीची देखील. बॉल बराच काळ हवेत होता. जवळपास कोणता फिल्डर नाहीये. मागून भरपूर वेगानं यावं लागतंय. थर्ड मॅन मधून फिल्डरला उचलतील फेकतील. चेंडूला तद्वर 1 धाव मात्र मिळेल. सिंगलने धावसंख्या 21 वर. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला. यापूर्वीच्या षटकामध्ये जयेश सर आपण जर पाहिलं तर अवघ्या 4 खर्चल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये देखील पहिल्या 5 बॉल मध्ये 4 खर्चतोय गोलंदाज अक्षय भोसले. 4चा पाडा चांगला येतो असंच म्हणावं लागेल गोलंदाजांना, कारण त्यापुढे धावा त्यांनी खर्च केलेला नाही आहेत. 21 ला 4.
खोला टाकला, यावेळेला परफेक्ट मिडल केलाय, ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वन मोर विकेट डाऊन. याही षटकामध्ये आल्या 4 विकेट मिळवल्या, 2 अक्षय भोसले. 3 षटकांचा खेळ संपला. 21ला 5वा फलंदाज बाद. षटक तिसरं पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ गारात. आता आपण पाहतोय 5 विकेट गमावलेल्या आहेत सिद्धी 11 काशीद या संघाने. बॅटिंग ती करतात खेळाचा पूर्वार्ध, आणि या पूर्वार्धामध्ये मात्र पूर्णपणे अडचणीत टाकलंय सिद्धी 11 काशीद या संघाला. नमन 11 सारसोली म्हटलं की आमचे मधुकर दादा बेलारे यांना आपण पाहतोय. मधुकर दादा पेनार यांना आपण पाहतो. तर प्रत्येकी वर्षी खुल्या गटातलं क्रिकेट जेव्हा आपण या स्पर्धेमध्ये पाहतो तेव्हा ते खुल्या गटातले खेळाडू नाही ते एकत्रित आणतात, त्यांना संपूर्ण सहकार्य करतात, त्यांचं राहण्या पाण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय ते करत असतात, त्यांची व्यवस्था करत असतात. कौतुक आहे, कारण आपणहून पुढाकार घेऊन इथे मात्र आपल्या स्पर्धेमध्ये संघ नमूद करतात आणि त्या खेळाडूंना इथे संधी देतात. ही मोठी गोष्ट आहे मधुकर दादांची देखील. पुढचा बॉल गोलंदाज कमी गतीने एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू वरती येतोय, धावा इथे प्राप्त होतील त्या 2, परंतु ती दुसरी घेत असताना खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी तुम्ही कोणाकोणाला पाहाल याची चर्चा होते ना, तर होय आलाय टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देवीदास देसाई, ज्याला तुम्ही खेळत असताना पाहाल. परंतु अगदी त्याच वेळेला ज्याच्या एका हाताने षटकार ठोकण्याची किमया अगदी अनेक वेळेला पाहायला मिळाली, द ग्रेट खली म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहू शकतो. पंकज जाधव, त्याला देखील तुम्ही खेळत असताना पाहणार आहात. त्याची देखील उपस्थिती या मॅच मध्ये नेक्स्ट सामन्यामध्ये तुम्ही खेळत असताना त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहाल. परंतु सध्याच्या घडीला ही मॅच इथे फसली आहे. विकेट गमावल्यात, धावा थांबल्यात. 22ला 6 बॅटिंग करत असताना सिद्धी 11 काशीद. सामना फसलाय. अगदी योग्य सांगितलं जयेश सर तुम्ही देखील, कारण अवघ्या 22 धावा आहेत आणि विकेट गमावल्यात तब्बल 6. मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्याची ओळख आहे ओमकार देसाई देखील खेळताना तुम्ही पाहाल. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी वाढेल आता या स्पर्धेसाठी, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. दिनेश दादा पवार आणि त्यांच्या समस्त ग्रामस्थ मंडळ सारसोली आयोजित केला गेलेला हा क्रिकेटचा महाथरार अर्थातच सारसोली चषक 2025 आहे. भव्य आणि दिव्य पर्व. नेक्स्ट बॉल प्रसाद. खोलात टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेलाय अलॉंग दी कापेट. बॉल मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगलने पुढे, टोटल 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावपटलावर तुम्हाला पाहायला मिळतात. यापूर्वीच्या सामन्यामध्ये 31 बनवल्या, 32 डिफेंड केल्या आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत 23 बनल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. पुढचा चेंडू आडव्या बॅटनं ऑन साइडला प्रहार करायचा होता, इथे देखील संपर्क नाहीये. इट्स अ वायलेट डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर. बॅटरला पूर्णपणे अचंबित करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, व्हॉट अ सुपर बॉलिंग, व्हॉट अ एक्सिलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय ऑल ऑफ द बॉलर. सगळ्या गोलंदाजांनी मात्र पूर्णपणे इम्प्रेस केलंय. अंतिम चेंडू ऑन साइडला लॉब केलाय. क्षेत्ररक्षक अनुमान लावतायत आणि जज देखील होतोय. वेल जज कॅच, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला होता तरी देखील बाउंड्री लाईन क्लिअर करू शकले नाहीयेत फलंदाज. विकेटचा पतन 7वा धक्का. 23 वर डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 23 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 24 बॉल 24 ची गरज.
पुढील सामना जो होईल तो दोन्ही संघांतील विजेत्या संघांदरम्यान होणार आहे. याकडे मी लक्ष वेधेन. मागील मॅचचे विनर्स, मागील मॅचचे विजेते अर्थात मी ओवी पॅकर्स संघाचा कर्णधार मी लक्ष वेधेन. आणि नितीनजी जंगम आपला संघ रेडी ठेवा, कारण लगेचच सामना पुढचा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ मागील मॅचचा विजेता आणि या सामन्यातील विजेता या संघाच्या दरम्यान ही लढत होईल. आपण पाहतोय सिद्धी इलेव्हन काशीद आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते नमन 11 सारसोळी. या दोन संघांदरम्यानची लढत जी मात्र पाहायला मिळते. सारसोळी चषक 2025 रोहा तालुक्यातील सारसोळी गावाच्या मानाचा करंडक हा केवळ सारसोळी गावाच्याच नव्हे तर संपूर्ण टेनिस विश्वाची सोन्याची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,25,000 रुपये, भव्य व दिव्य आकर्षक करंडक. द्वितीय क्रमांक 60,000 रुपये व भव्य चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपये व भव्य चषक. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपये व भव्य चषक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिलेली सोन्याची चेन. प्लेअर ऑफ द मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच अर्थात फायनल मॅच सोन्याची अंगठी देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. आजचा दिवस अर्थात शेवटचा दिवस आपण पाहतोय. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू, ऑल इंडियन ओपनचे खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. महत्वपूर्ण स्पर्धा, ही स्पर्धा एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची म्हणून जिच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. शेवटचे काही चेक तर मी विनंती करतो आसिफ 11 वरवटणे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आसिफ भाई, आपण आला असाल तर या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. मी आसिफ भाई यांना विनंती करतोय. श्रीवर्धन तालुक्यातील हा संघ सातत्याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतो, तर आपण असं विनंती करतो आसिफ भाई आपण कुठे असाल तर या मुख्य व्यासपीठावरून असं नसतं व्हायचं आहे. ओव्हर टू जयेश सर. चोवीस चेंडू आणि 24ची आवश्यकता आहे. प्रथमेशजी ठाकूर माझ्यासोबत जुळलेले आहेत. आपण एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतो. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने नेहमी जोपासलंय. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जिथे आपण या मैदानाची काहीशी डागडुगी करण्यात आली आहे, या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहतोय अगदी त्याच वेळेला सीमारेषेला हे आच्छादन आपण पाहतोय. सीमारेषा अगदी नीटनेटकी आणि सुंदर बनवण्यात आली आहे. मैदानाचा जो एरिया आहे किंवा अगदी त्याच वेळेला हा जो औदा आहे तो इथे वाढवण्यात आला आहे. ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. स्टँड बनवण्यात आले आहेत. परंतु एक बाब जर या वर्षीच्या हंगामामध्ये पाहिली ना तर आयोजकांनी एक गोष्ट आवर्जून केली आहे की जी खेळपट्टी जी मध्यभागी होती ना तिला थोडीशी बाजूला घेतली आहे. ही बाब देखील तितकीशी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 24चा पाठलाग. रिषभ याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या दरम्यान रिषभ गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती बॅटर अनिकेत याला आपण पाहतोय. एका बाजूला अनिकेत आणि त्याच्या साथीला रवी. अनिकेत नैनीत आणि रवी गुले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाल्यात. पहिला बॉल, गोलंदाज सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केलाय. गोलंदाजी मार्कवरती ज्या वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा ऑन साइडला फॉलिंग स्वीप. बॉल हवेमध्ये. ओ पाठमोर धावताना झेल घेणं कठीण आहे. झेल निसटलाय. क्षेत्ररक्षक पडतायत, धडपडतायत, उठतायत, पण बॉल निघून चाललाय. फाईन लेग पार. 4. मी विनंती करतोय सन्माननीय महाळुंगे गुरुग्राम पंचायत विद्यमान सरपंच संकेतजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष महाळुंगे महादेवकार, अमितजी कांबळे हे देखील उपस्थित राहिले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत करते. फोर टू कम बॉक्स. रमाकांत शर्मा पुढचा बॉल. मॅन फ्रॉम पेन. यावेळेचा बॉल स्विच हिट केलाय. देखणा दर्जेदार अविश्वसनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, पहिल्या डावात झाला, दुसऱ्या डावात झाला, या मॅच मध्ये पहिल्या डावात झाला, पण फायनली स्विच हिटचा प्रयत्न खरा ठरला तो बॅटर अनिकेतचा आणि त्याचा बॅटमध्ये धावा बॅक टू बॅक 2 चौकार अनिकेतचा बॅटमधनं 8. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली आहे. स्लॉक स्वीप, तोही फॉलोइंग स्लॉक स्वीप इथे पाहायला मिळाला, परंतु धाव इथे लेग बाईटच्या स्वरूपातून प्राप्त होत असताना एक बाब आवर्जून पाहायला मिळाली आहे. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स. जर लो स्कोरिंग मॅच आहे, आपल्याला अटॅक करायचा आहे आणि निर्भीड आणि निडर अंदाजामध्ये आहे, तो ही रमाकांत शर्मा जो पेंटचा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे त्याच्या अगेन्स्ट करण्यात येते. यासाठी फ्रंटलाईन बॉलर विरुद्ध अटॅक झाला तर मात्र इतर गोलंदाजाचा आत्मविश्वास तुम्ही कमी करू शकता. त्यामुळे कुठेतरी रमाकांतच्या विरोधामध्ये अटॅकिंग क्रिकेट अनिकेतचं आपल्याला पाहायला मिळालं. रवी ऑन स्ट्रायकिंग इन, रमाकांत होतोय सज्ज. 9 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पॉइंटला यश प्राप्त केलंय. नो बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळाडू तुम्ही 3 तैनात करू शकत नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. लेफ्ट हँडर बॅटरच्या पाठीमागे पंचांनी बॉल डिलिव्हर्ड होताच त्यांचा हात देखील तिथे पाहायला मिळाला. एकाच फ्रेम मध्ये 2 गोष्टी पाहिल्या आपण. अर्थात एक नामवंत पंच ज्या वेळेला कामकाज करत असतात ना, पहा या फ्रेम मध्ये तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले. जसा बॉल आला पंचाने हात लगेच वरती केलं आणि म्हणूनच की काय सुशांतजी मांजरेकर सर ही नेहमी चांगल्या दर्जाचे पंच पाहायला मिळालेत. ISPL चं पहिलं पर्व ज्या पंचांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, किंबहुना महाराष्ट्रातील आणि मुंबापुरी मधील फेकीचे गोलंदाज ज्यांनी बंद केले ना, ज्यांनी फेकी बंद केले असे पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेदर बॉल चांगल्या दर्जाचे खेळतात. सेंचुरी नुकत्याच त्यांच्या बॅटमधून अनेक वेळेला येत असताना पाहायला मिळाल्यात, परंतु अनेक वर्षाचा दांडगा अनुभव असणारे पंच ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात त्यांची नजर ही सुईच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असते. ॲज अ नीडल आणि ॲज अ शार्पर. धावफलकावरती 10. फ्रीजचा बॉल राहील. लेफ्ट हँडर बॅटर रवीला आपण स्ट्राईक करेंवरती पाहतोय. रवी घुले ऑन स्ट्राईक. मोठा स्ट्रोक येईल का? पुणे आणि सातारा विभागामधील एक खेळाडू आपण पाहतोय. पुढचा बॉल रमाकांत शर्माचा ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव इथे प्राप्त करण्यात आली. केवळ एक सिंगल. सिंगल धावफलक पुढे आता 11 वरती डबल 1 11. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल होता, नंतर ड्राईव्ह केला गेला. मोठा फटक्याचा प्रयत्न झाला होता बॅटर रवीच्या माध्यमातून, पण सफल राहिला नाहीये. रमाकांतला पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती होतं तयार. अंतिम चेंडू शिल्लक या षटकात. पहिल्या 5 मध्ये 11 खर्च झाल्यात आणि त्यामध्ये अनिकेतचा बॅटमधनं 2 बाउंड्रीज. ज्या अनिकेतने बॅटिंग मध्ये दमखम दाखवला ना, तो सध्याच्या घडीला स्ट्राईक रेंजवरती आहे. रमाकांतच्या अगेन्स्ट त्याने चांगले स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलेत. 11 धावा. यावेळेला मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. रन्स इथे कंप्लीट होतील. वॅकंट एरिया होता. एकच धाव इथे अर्जित करण्यात आली. 24चा पाठलाग करत असताना प्रथमेशजी चांगली आणि सावध सुरुवात म्हणता येईल. काही वेळेला जीवदाने मिळाले. राजच्या हातातून एक झेल निसटला. तिथे फाईन लेगला चौकार येत असताना पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला नो बॉलवरती खेळाडू बाद झाला. नशिबाने साथ दिली आहे या संघाला. येस, आज नशिबाची गोळी खाऊन झाल्यात. लक फॅक्टर ऑन झालंय. धावसंख्या 12. अर्धा पल्ला पहिल्याच ओव्हर मध्ये पार पाडलाय. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये एकंदरीत आपण पाहतोय 12 धावांची गरज आहे. पहिल्या 6 मध्ये 12 बनलात, पुढच्या 18 मध्ये 12 का नाही. सामना आपण पाहतोय नमन 11 सारसोली पक्ष, सिद्धी 11 काशीद या 2 संघांमध्ये. आणि सध्याचा घडीला मी तर म्हणेन ड्रायव्हिंग सीट वरती नमन 11 सारसोली संघाला आपण पाहतोय. होय, ड्रायव्हिंग सीट वरती ते आहेत, कारण सध्याच्या घडीला चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. रमाकांत शर्माचं षटक ज्या गोष्टीसाठी तो जाणला जातो, मध्यंतरी त्या दुखापतीतून पुढे आलाय, कारण गोलंदाजी करत असताना त्याला नेहमीच क्रॅम्प येत असताना आपण पाहिले की मोना तो अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळालाय. परंतु नवी दिवस नवीन काहीतरी घेऊन येतो. प्रत्येकाकडून अपेक्षा खूप आहेत. प्रत्येक जण म्हणतो तुम्ही ऑल इंडियन आयकॉन खेळता, तुम्ही ऑल इंडियन ओपनचं क्रिकेट खेळता, तुम्ही किती ट्रॅव्हल करतात हे खेळाडू प्रेक्षक वर्ग पाहत नाहीत. अनेक वेळेला दिवस रात्र ते खेळाडू खेळत असतात. परंतु या अडचणींना सामोरे जात आपला खेळ किती स्तर किती उंचावता येईल ना, याकडे नेहमी त्यांचं लक्ष पाहायला मिळालंय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12ला 1. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज दाखल होतोय अभिषेक तयार होतो गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अभिषेक साठमकर.
तेज तरार गोलंदाज आहे, त्याचा गतीचा वापर त्याच्या विरोधातच केलाय. फक्त आणि फक्त दिशा दिल्या, स्कोअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटर अनिकेतच्या बॅटमधून या डाबातला आलाय तिसरा घणघाती प्रहार, चौकार. एक्सप्रेसचा पुरेपूर इथे वापर केलाय. अभिषेक सातमकर वेगासाठी जाणला जातो, परंतु त्याच्याच वेगाचा इथे वापर केला, चौका ठोकला. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न या खेळाडूकडे. या स्ट्रोक सातत्याने खेळत असताना तो रिक्स घेतोय. अनेक वेळा आपण म्हणतो रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु या खेळाडूने रिक्स घेतली आहे आणि म्हणून तो मोठाही झालाय. 16-0. येस, अभिषेकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, त्याला देखील कमबॅक करावा लागेल, विकेट मिळवावे लागतील. अद्याप एकही विकेट गमावलेली नाहीये. 17 धावा बिनबाद असं धावफलक आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक असेल या षटकात आणि अभिला मात्र कमबॅक करावा लागेल. अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही, त्यामुळे आता मात्र या ओव्हर मध्ये पुढे का होईना येणाऱ्या 4 बॉल मध्ये कमबॅक महत्वाचा. रवी स्ट्रायकिंग इन वरती तयार होतोय. रवीला देखील एक जीवनदान मिळालं, कॅच घेतली होती, नो बॉल आला होता. अभि दूर ठेवला गेला, यावेळेस फॉलो केलाय आणि नक्कीच चांगला फटका आपण पाहतो. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळतंय. सिंगल जरी इथून आली तरी आता जो मात्र टोटल पुढे डोळ्यापुढे आहे त्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. केवळ 6ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. अर्थात अर्धा नव्हे तर निम्मा पल्ला गाठला असं म्हणावा लागेल. ज्या प्रकारचा खेळ आपण पाहिलाय, 5 धावा खर्च केल्यात अभिषेक सातमकरने. दुसरं षटक तो हाताळतोय. 18-0. 10 खेळाडू आपल्याकडे, 10 विकेट हातामध्ये आहेत. हा बॉल हलक्या हाताने पुश रहो खुश रहो #रिस्पेक्ट असंही म्हणावं लागेल या स्ट्रोक साठी, कारण बॅटचा फेस ओपन केला, बॅकलेग खाली ठेवली, सॉफ्ट हँडने केले, सिंगल अर्जित केली आहे. सिंगलने धावसंख्या 19 वरती. आता मात्र आपण पाहतोय सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेला आपल्याला पाहायला मिळेल. 11 सासुल या संघानं आणि मधुकर दादा प्रचंड खुश आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपला संघ मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी करतोय. यापूर्वीचा सामना आपण पाहिला, लो टोटल सामना, तिथे डिफेंड केला गेला, पण यावेळेस आपण पाहतोय संघ वेगळे आहे, खेळाडू वेगळे आहेत, स्पर्धा तीच आहे, खेळपट्टी तीच आहे, पण प्रदर्शन चांगलं राहिलंय. ॲज अ बॅटर अनिकेतने चांगले कंट्रीब्युशन केलं. रवीनं काय केलं की सिंगल घेऊन स्ट्राईक समोर देत राहिला, पण नाही. तरबूज एको देखकर खरबूजा भी रंग बदलताय. रिवर्स यापूर्वी अनिकेतचा सफल राहिला, तर मी का नाही सांगत असताना रवीनं देखील रिवर्सचा पवित्रा उचललाय. 4 धावा. जिथे आपण पाहिलं सिद्धी 11 काशी टीम प्रथम बॅटिंग करत असताना 23 बनवल्या, त्या 60 विकेट गमावल्या होत्या, परंतु अक्षय भोसले काय गोलंदाजी केली. 1 षटक 4 धावा 2 विकेट त्याने प्राप्त केला.